हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंटचं आपलं जे चॅप्टर आपण घेतो आहे त्याच्यामधलं जी मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे त्याच्याबद्दल आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आता इथे जी मॅग्नेटिक प्रॉपर्टी दिलेली आहे बेसिकली म्हणजे आपण ट्रान्झिशन इलेमेंट शिकतो आहे. तर ट्रान्झिशन इलेमेंटमध्ये जर कंपाऊंड ऑफ जे ट्रान्झिशनचे मेटल्स आहेत म्हणजे ट्रान्झिशन मेटलचे जे कंपाऊंड्स आहेत बेसिकली याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपल्याला दिसते. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे मॅग्नेट नेमकं काय असतं. तर ह्याच्यामध्ये बघा की ड्यू टू अनपेअर्ड म्हणजे जे ट्रान्झिशन इलेमेंटमध्ये डी ऑर्बिटमध्ये जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात त्या केसमध्ये ड्यू टू द अनपेअर्ड इलेक्ट्रॉनमुळे त्याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत बेसिकली म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन देअर ॲटम्स ऑर ॲन आयन्स. मग इथे जे आपल्याला दिलं जातं की जो कंपाऊंड आहे ट्रान्झिशन मेटलचा हा काय करतो मॅग्नेटिक प्रॉपर्टीला एक्झिबिट करतो. कशामुळे एक्झिबिट करतो? ड्यू टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. हे कशामध्ये ॲटम्स आणि आयन्समुळे जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय होऊन जाते मॅग्नेटिक प्रॉपर्टी येते. कशामध्ये? ट्रान्झिशन्स मेटल्समध्ये. म्हणजे की जेव्हा जर आपण मॅग्नेटिक फील्डला अप्लाय केलं सबस्टन्सवरती एखाद्या सबस्टन्सवरती, ठीक आहे, तर जेव्हा आपण त्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड घेतली आणि एखादा सबस्टन्स आपल्याकडे पडलेला आहे तर आपण मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावरती अप्लाय करतो, ठीक आहे. नॉर्थ पोल टू समथिंग साऊथ पोल असेल तर मग ज्यावेळेस आपण त्याच्यावरती मॅग्नेटिक फील्डला अप्लाय करतो तो जो सबस्टन्स आहे बेसिकली विच आर ॲट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जिथून आपण मॅग्नेटिक म्हणजे आता जर इथे मॅग्नेट आहे आपला हा नॉर्थ पोलचा तर हा जर ऑब्जेक्ट आहे किंवा तो सबस्टन्स आहे तर हा सबस्टन्स काय होतो मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो, ठीक आहे. तर अशा केसमध्ये म्हणजे दॅट विल बी व्हेन वी अप्लाइड द मॅग्नेटिक फील्ड जेव्हा अप्लाय करतो आपण तर जो सबस्टन्स आहे बेसिकली अट्रॅक्ट होतो टुवर्ड्स द मॅग्नेटिक फील्ड. त्याला म्हटलं जातं पॅरामॅग्नेटिक. त्याला काय म्हटलं जातं? पॅरामॅग्नेटिक म्हटलं जातं. एखादा रिपल्शन पण दाखवू शकतो ना, तर तो जो रिपल्शन दाखवतो बेसिकली म्हणजे जेव्हा जर आपण एखादा मॅग्नेट लावला आणि तो जर सबस्टन्स रिपल्शन दाखवत असेल तर तशा केसमध्ये त्याला म्हटलं जातं डायमॅग्नेटिक. काय म्हटलं जातं? डायमॅग्नेटिक. म्हणजे आता सम ॲट्रॅक्ट म्हणजे जर आपण काय काम केलं दॅट विल बी सम ॲट्रॅक्टेड व्हेरी स्ट्रॉंगली म्हणजे काही जे सबस्टन्स असतात आपले ते एकदम स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात अँड दीज आर कॉल्ड अ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणजे काही जे सबस्टन्स असे आहेत जे स्ट्रॉंगली अट्रॅक्शन दाखवतात तर अशा स्ट्रॉंगली अट्रॅक्शनसाठी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स तुम्हाला दिसायला भेटतो म्हणजे त्यांना फेरोमॅग्नेटिक म्हटलं जातं. जसं आयरन आहे, कोबॉल्ट आहे, निकेल आहे. तर हे जे आहेत आपले ट्रान्झिशन एलिमेंट्समधले काही फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचे एक्झाम्पल आपल्याला दिसायला भेटतात. तसंच जर आपण मॅग्नेटिक फील्ड विचार करतो आहे म्हणजे बघा व्हेन मॅग्नेटिक फील्ड इज ॲप्लाइड एक्सटर्नली. जर आपण बाहेरून एखाद्या सबस्टन्सवरती मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर त्याच्यामध्ये काय असतात आपल्याला माहिती की दुसरा जो सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे. तर अशा वेळेस जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्डला अप्लाय करतो एक्सटर्नली जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात ते अलाईन होतात म्हणजे एका सरळ रेषेमध्ये येतील. म्हणजे जर जे रँडम अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर अशा मॅग्नेटिक फील्डच्या याच्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स असतात बेसिकली एकदम सरळ रेषेमध्ये येऊन जातात, एकदम स्ट्रेट लाईनमध्ये येतात, अलाईन होतात, एका सरळ रेषेमध्ये येऊन जातात. म्हणजे जेव्हाही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय होईल त्या केसमध्ये ते जे इलेक्ट्रॉन्स असतील जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील ते काय होऊन जातील तुमचे एका सरळ रेषेमध्ये येऊन जातील इन द डिरेक्शन ऑफ ॲप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. कसे असतील? ज्या डिरेक्शनमध्ये आपण मॅग्नेटिक फील्डला अप्लाय केलं आहे त्याच डिरेक्शनमध्ये ते काय होऊन जातील सरळ रेषेमध्ये येऊन जातील. सो दीज मेटल्स असे जे मेटल्स आहेत कॅन बी मॅग्नेटाइज. असे मेटल्स काय होऊन जातात तुमचे मॅग्नेटाइज होतात. दॅट इज दे आर ॲक्वायर अ परमनंट मॅग्नेटिक मुवमेंट. तर ह्या केसमुळे काय होऊन जातं की काही जे सबस्टन्सेस असतात ते काय होतात तुमचे परमनंट मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये येऊन जातं. आता तुम्ही जर बघितलं असेल एक मॅग्नेट तुम्ही घेतात आणि जर एखादा सबस्टन्स तुम्ही घेतला खिळ्यासारखा असेल, या खिळ्यावरती जर आपण मॅग्नेटला ह्या जो मॅग्नेट आहे जर आपण या खिळ्यावरती घासून दिला किंवा काही वेळ पळून राहिला असेल या सान्निध्यामध्ये तर काय होतं की खूप जास्त वेळ असल्यामुळे याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये पण एक मॅग्नेटिक मूवमेंट जनरेट व्हायला लागते आणि बिकॉज ऑफ दिस सबस्टन्स ऑल्सो बिहेव लाईक ॲन अ मॅग्नेट. म्हणजे दुसरा सबस्टन्स जो आहे तो पण मॅग्नेटसारखा बिहेव करतो. म्हणून दीज मेटल्स कॅन बी मॅग्नेट
मॅग्नेटाईज, ते काय होऊन जातात, मॅग्नेटाईज होतात. दॅट इज दे ॲक्वायर अ परमनंट मॅग्नेटिक फील्ड त्यांच्यामध्ये येऊन जाते. काय ते त्यांच्यामध्ये परमनंट मॅग्नेटिक फील्ड. सो ईच म्हणजे जे प्रत्येक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, ईच म्हणजे जो प्रत्येक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे हा काय करतो, इट गिव्ज अ स्मॉल मॅग्नेटिक फील्ड देतो. काय देतो, हा एक छोटीशी मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये असते. दॅट विल म्हणजे बघा लक्षात ठेवा की ईच अनपेड इलेक्ट्रॉन, प्रत्येक जो अनपेड इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे, जो कुठला अनपेड इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसतोय हा काय करतो, स्मॉल मॅग्नेटिक फील्डला देतो. म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट आपल्याकडे येऊन जाते. स्मॉल मॅग्नेटिक फील्डचा अर्थ काय, मॅग्नेटिक मुवमेंटच आहे बेसिकली. अशी जी मॅग्नेटिक मुवमेंट आहे ह्याच्यामुळे काय होतं, हे का बरं होतं, हे जी स्मॉल मॅग्नेटिक फील्ड आपल्याकडे येते, दिस इज ड्यू टू म्हणजे स्पिन अँग्युलर मोमेंटम. इथे असणारा जो इलेक्ट्रॉन आहे, अनपेड इलेक्ट्रॉन आहे, याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम येते म्हणजे स्पिन अँग्युलर मोमेंटम येते. अदरवाईज ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम असल्यामुळे हा काय दाखवतो की स्मॉल मॅग्नेटिक मुवमेंटला ऑब्झर्व करायला लावतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय ते स्मॉल मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. काय ते स्मॉल मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. सो याच्यामधले जे फर्स्ट रोमध्ये जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत बेसिक, ठीक आहे, जे पहिल्या रोमध्ये असणारे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, सो दॅट एलिमेंट्स आपण जे म्हणतोय, द एलिमेंट जे कंट्रीब्युशन दाखवतात, काय दाखवतात, फ्रॉम ऑर्बिट ऑफ अँग्युलर मोमेंटम इज म्हणजे काय केलं तर निग्लिजिबल कन्सिडर केलं जातं. काय कन्सिडर केलं तर निग्लिजिबल. म्हणजे याच्यामध्ये क्विंच असते. काय असते, क्विंच म्हणजे आपण त्याला एंड पण म्हणू शकतो. म्हणजे बघा की जे फर्स्ट ट्रान्झिशन म्हणजे पहिल्या रोमधले जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, दॅट इज द कंट्रीब्युशन जे आहे फ्रॉम ऑर्बिट ऑफ अँग्युलर मोमेंटम, ठीक आहे, जे अँग्युलर मोमेंटम त्याच्यामध्ये येते, इज क्विंच बाय निग्लेक्टेड. म्हणजे अँग्युलर मोमेंटम त्याच्यामध्ये काय केले जाते, निग्लेक्ट केली जाते. तसंच जो स्पिन आहे बेसिकली, म्हणजे जो स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट आहे, त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी म्यूचा यूज केला जातो. म्यू म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट असते आपली. काय असते, मॅग्नेटिक मुवमेंट, जिला बोहर मॅग्नेटोनमध्ये कॅल्क्युलेट केला जातं, ज्याला BM म्हणतात. काय म्हणतात, BM. आता हा जो म्यू आहे म्हणजे दॅट इज स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंटचा फॉर्म्युला आपल्याकडे येतो. दॅट इज मॅग्नेटिक मुवमेंट आपण त्याला म्हणतो. इट कॅन बी कॅल्क्युलेट रूट ऑफ n × n+2 मध्ये कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे आता हा दिसतोय तुम्हाला, n म्हणजे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जे असतात त्यांना कॅल्क्युलेट केले जातात. सो दिस इज बाय युझिंग दिस फॉर्म्युला आपण काय करू शकतो, मॅग्नेटिक मुवमेंट जी आहे, ज्याला बोहर मॅग्नेटोनमध्ये आपण म्हणतो, एका सिंगल इलेक्ट्रॉनसाठी पण काढला जातो. म्हणजे आपण काय करू शकतो, स्पिन जो मुवमेंट आहे म्हणजे स्पिन ओनली मुवमेंट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. अदरवाईज आपण जे म्हणतोय की एका सिंगल अनपेड इलेक्ट्रॉनसाठी हा जो म्यू आहे बेसिकली तो 1.73 बोहर मॅग्नेटोन म्हणून कॅल्क्युलेट केला जातो. तसंच जे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, जे अनपेड इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसायला भेटतात, दॅट विल बी द नंबर ऑफ जे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण त्यांना पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कसं कॅल्क्युलेट करू शकतो, युजिंग द स्पिन ओनली फॉर्म्युला. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण काय करू शकतो, यांच्यामध्ये जे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचा पण आपल्याला काय होतं, कॅल्क्युलेशन करता येतं. कारण आपल्याला जर हा म्यू माहिती असेल 1.73 फॉर अ सिंगल इलेक्ट्रॉन, ठीक आहे ना, एका सिंगल अनपेड इलेक्ट्रॉनसाठी असेल तर मग हा जो म्यू आहे बेसिकली हा व्हॅरी होतो डायरेक्टली विथ द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. म्हणजे जसं जसं अनपेड इलेक्ट्रॉन व्हॅरी होतील, चेंज होत जातील, बदलत जातील, त्यांचा नंबर चेंज होईल, तसं ह्या म्यूमध्ये चेंज होताना तुम्हाला दिसेल. म्हणजे स्पिन ओनली मुवमेंटमध्ये पण काय होईल, मॅग्नेटिक मुवमेंटमध्ये पण चेंजेस होताना तुम्हाला दिसतील. तसंच जर आपण मॅग्नेटिक मुवमेंटबद्दल बोलतोच आहे, तर ही मॅग्नेटिक मुवमेंटला डिटरमाइन करण्यासाठी बघा, डिटरमाइन एक्सपेरिमेंटली इन अ सोल्युशन. म्हणजे याला कसं डिटरमाइन केलं जातं, सोल्युशनमध्ये डिटरमाइन केलं जातं किंवा कॅल्क्युलेट केलं जातं. अदरवाईज त्याच्या सॉलिड स्टेटमध्ये त्याला कॅल्क्युलेट केलं जातं, डिटरमाइन केलं जातं. कशाला, मॅग्नेटिक मुवमेंटला. सो जर थोडासा जरी ऑब्झर्वेशनमध्ये चेंज आला, म्हणजे एक्सपेरिमेंट जे आपण घेतोय किंवा सॉलिड स्टेट आपण जे बघतोय याच्यामध्ये थोडंसं जरी कॅल्क्युलेशनमध्ये चेंज आला किंवा ऑब्झर्वेशनमध्ये चेंज आला, नोटीस आलं, त्याला कॅल्क्युलेट केलं जातं किंवा लिहिलं जातं. आता याच्यासाठी आपल्याला एक प्रॉपर टेबल पण दिलेलं आहे. त्या टेबलामध्ये आपण बघू की एक्झॅक्टली हे काय दिलेलं आहे, ठीक आहे ना. आता इथे जर तुम्ही हा टेबल बघितला तर हा टेबल तुम्हाला दिसतो मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ आयन्स फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजसाठी दिलेले. आता हे सगळे स्कँडियम, टायटेनियम, वानाडियम, क्रोमियम सारखे, मॅंगनीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, हे सगळे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचे सगळे एलिमेंट्स आपल्याला ट्रान्झिशन एलिमेंटचे दिसतात. त्यांना बोहर मॅग्नेटोनमध्ये कॅल्क्युलेट करताना तुम्हाला दिसेल. आता इथे बघा, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, माहिती ना आपल्याला सगळ्यांना, आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं आहे. तर इथे 0 आहे बघा, डीमध्ये 0 आहे, 0 इलेक्ट्रॉन
तुम्हाला दिसत आहेत. 1 दिसतोय, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता डीमध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रॉपर डी ऑर्बिट जर कंप्लीट पाहिजे असेल तर तिथे कम्प्लिटली 10 इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजे. आता तुम्ही जर बघितलं तिथे 0 आहे, तर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 0 दाखवेल. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जे कॅल्क्युलेटेड मॅग्नेटिक मुवमेंट आहे ती 0 आहे आणि एक्सपेरिमेंटली पण तो 0 दाखवला जातो. तसंच जर इथे तुम्ही बघितलं तर हा दाखवतो आहे 1. ठीक आहे. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 1 आहे, ज्याच्यामध्ये 1.73 आपण म्यू बघितला होता. ठीक आहे. 1.73 दाखवता बोहर मॅग्नेटिक मुवमेंट BM, जो मॅग्नेटिक मुवमेंटला दाखवतो. म्हणजे एक्सपेरिमेंटली तो 1.75 समथिंग दाखवतो. आता जर तुम्ही पुढे गेलात तर 2, 3 आणि 4पर्यंत येतं. बेसिकली 5पर्यंत दाखवतं, कारण 5 हाफ फील्ड आहे. फुल फील्ड कंप्लीट 10 दाखवतो. नंतर बघा खाली अजून कमी होताना होईल. 4, 3, 2, 1 आणि परत 0. म्हणजे 5पर्यंत येतो तुमचा. म्हणजे इथे हा हाफ फील्ड दाखवतो म्हणून. त्याच्यानंतर परत 4, 3, 2, 1पर्यंत पोहोचून जातो. आणि ॲज पर दिस म्हणजे हे जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची आपल्याला सिरीज इथे दिसायला भेटते. याच्यामध्ये बघा तुम्ही जर बघितलं असेल तर हा जो मॅग्नेटिक मुवमेंट आहे बघा 1.73, 2.84, 3.87, 4.90, 5.92, परत आता तिथून कमी होताना दिसतोय बघा. सिमिलर तुम्हाला इथून दिसेल बघा, हा एवढा पोर्शनचा जो आहे आणि इथून बघा हा एवढा पोर्शनचा तुम्हाला दिसेल. सगळे सारखे इथे दिसतात. म्हणजे ही मॅग्नेटिक मुवमेंट आपल्याला दिसते. आणि एक्सपेरिमेंटली पण थोडं जरा तुम्ही बघितलं तर ही कॅल्क्युलेट केलेली तुम्हाला दिसेल. 5.53 पण 5.53 पर्यंतच्या रेंजमध्ये इथे तुम्हाला दिसेल. एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू पण याच्यामध्ये आपल्याला आढळून येतात. ठीक आहे. सो वी कॅन ट्राय टू डिस्कस समथिंग डिफरंट नाव. तर मग हे तर झालं पहिल्या ट्रान्झिशन सिरीजमध्ये आपण जे बघतोय. पण मग आता जर आपण सेकंड आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीजबद्दल बोललो तर त्याच्यामध्ये आपल्याला हा स्पिन ओनली फॉर्म्युला काही कामाचा नाही. हा इथे यूज होत नाही. बिकॉज दॅट इज ह्या ज्या थर्ड ट्रान्झिशन किंवा सेकंड ट्रान्झिशन सिरीज और थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये जे ऑर्बिटल आहे अँग्युलर मोमेंटम असते ही सिग्निफिकंट असते. तर ह्या सिग्निफिकंट असल्यामुळे किंवा सेकंड और थर्ड ट्रान्झिशन सिरीजमधले असणारी जी ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आहे ही सिग्निफिकंट असल्यामुळे जो स्पिन ओनली फॉर्म्युला आहे तो युजफुल नसतो इथे. सो फॉर दिस म्हणजे फर्दर मॅग्नेटिक मुवमेंट असतं याला कॅल्क्युलेट करण्यासाठी इट कॅन बी फाउंड टू बी टेम्परेचर डिपेंडंट असतो. हा कशावरती? टेम्परेचर डिपेंडंटवरती. म्हणून स्पिन ओनली फॉर्म्युलाचा न यूज करता इथे काय केलं जातं, फर्दर मॅग्नेटिक मुवमेंट जी आहे इट कॅन बी कॅल्क्युलेटेड और डिटरमाइंड बाय युझिंग आणि टेम्परेचर डिपेंडंट कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे. इथे सेकंड टॉपिक आपल्याला कलर पण दिलेला आहे. आता वेगवेगळे कलर आपल्याला वेगवेगळ्या मेटल्सवरती दिसतात किंवा सबस्टन्सवरती आपल्याला दिसायला भेटतात. आता इथे बघा की जर आपण सबस्टन्स म्हणतोय जर आपण एखादा सबस्टन्स म्हणतोय म्हणजे सबस्टन्स शोज अ कलर. ठीक आहे. कुठलाही सबस्टन्स काय दाखवतो? कलर दाखवतो. म्हणजे कधी दाखवेल बघा, इफ इट ॲब्सॉर्ब म्हणजे काय करतोय तो सबस्टन्स, काय करतोय ॲब्सॉर्ब अ पोर्शन ऑफ व्हिजिबल लाईट. म्हणजे एखाद्या व्हिजिबल लाईटचा काही पोर्शन जो सबस्टन्स ॲब्सॉर्ब करतो तो त्याच्या कलर दाखवायला लागतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतो, बेसिकली कलर शोन करायला लागतो. म्हणजे एखादा सबस्टन्स त्याचा कलर तसा दाखवायला लागतो. म्हणजे आता हा जो कलर आहे बेसिकली म्हणजे जो कलर डिपेंड्स करतो, म्हणजे कलर डिपेंड्स हा कशावरती डिपेंड करतो बेसिकली, म्हणजे हा जो सबस्टन्स जो कलर दाखवतो आहे आपल्याला हा कलर कशावरती डिपेंड करतो, दॅट इज अपॉन अ वेवलेंथ ऑफ ॲब्सॉर्प्शन. म्हणजे जी व्हिजिबल लाईट ज्या सबस्टन्सने ॲब्सॉर्ब केलेली आहे ह्याच्या वेवलेंथवरती काय करतो तो कलर डिपेंड करतो. म्हणजे जी व्हिजिबल लाईट, जी व्हिजिबल रिजनची जी लाईट जी ॲब्सॉर्ब केली गेली तिचा जो वेवलेंथ होता ॲज पर दॅट वेवलेंथ दॅट विल बी व्हिजिबल रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे रेडिएशन त्याने ॲब्सॉर्ब केलेलं आहे त्याच्यावरती डिपेंड करतो. म्हणजे हा कलर कशावरती डिपेंड करेल, दॅट इज ॲब्सॉर्प्शन व्हिजिबल रिजन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्याची जी वेवलेंथ आहे त्याच्यावरती तो काय करतो डिपेंड करतो. अजून जर आपण याचा विचार केला म्हणजे आयोनिक आणि कोव्हॅलंट जे कंपाऊंड असतात हे जे फॉर्म होतात बेसिकली म्हणजे आयोनिक कंपाऊंड आणि कोव्हॅलंट कंपाऊंड जे आहेत जे फॉर्मेशन दाखवतात. सो बाय द ट्रान्झिशन एलिमेंट्स आर कलर्ड. हे कसे असतात तुमचे कलर्ड असतात. म्हणजे आयोनिक कंपाऊंड आणि कोव्हॅलंट कंपाऊंड हे जे फॉर्म झालेले कंपाऊंड्स आहेत ते बेसिकली कलर्ड कंपाऊंड असतात. म्हणजे याच्यामध्ये जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत दॅट कंटेन्ड काय करतात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्यामध्ये. ठीक आहे. आत्ताच आपण बघितलं. सो जे इलेक्ट्रॉन्स आहेत बेसिकली जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत इन देअर डी ऑर्बिट ना. ठीक आहे ना. कशामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आपण बघितले? डी ऑर्बिटमध्ये बघितलं. आपण पूर्ण टेबल ऑब्झर्व केला त्या टेबलामध्ये आपल्याला समजलं की देअर इज अन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. सो दॅट इज डी ऑर्बिटल जो आहे बेसिकली. ठीक आहे. जो डी ऑर्बिटल आपल्याला दिसतोय आर डी जनरेटेड. काय होतो हा डी म्हणजे जो डी ऑर्बिटल आहे हा काय होतो डी जनरेट होतो अँड हॅव
ठीक आहे, काय होतो डिजनरेट होतो, हॅव सेम एनर्जी काय असते लिग्नँड म्हटलं जातं, सेम एनर्जी त्याच्यामध्ये येऊन जाते. सो दॅट द मेटल जो आयन आहे इज सराउंडेड बाय अ सॉल्वंट मॉलिक्युलने काय होऊन जातं त्याच्यामध्ये सराउंडिंग येऊन जाते. म्हणजे लिग्नाईट त्याला म्हटलं जातं बेसिकली, म्हणजे हा काय तुमचा सॉल्वंट मॉलिक्युलने सराउंड येऊन जातो. बरोबर आहे, ह्यालाच लिग्नँड म्हटलं जातं. लिग्नँड पण म्हटलं जातं यालाच. हा सॉल्वंट मॉलिक्युलने काय करतो त्याच्यामध्ये सराउंडिंग येऊन जाते. का बरं ते बघा, आणि जो डी ऑर्बिटल आहे तो डिजनरेट होतो, सेम एनर्जी त्याच्यामध्ये येते, आणि जो मेटल आयन आहे त्याच्या बाजूला काय होऊन जातात तुमचे सॉल्वंट मॉलिक्युल्स येतात. आता असे जे सॉल्वंट मॉलिक्युल आपण म्हणतोय, ठीक आहे, सो दॅट मॉलिक्युल्स काय करतात इफेक्ट करतात एनर्जीवरती. कशावरती इफेक्ट करतात, दॅट मॉलिक्युल्स अफेक्ट द एनर्जी, कशावरती एनर्जीवरती इफेक्शन दाखवतात ऑफ डी ऑर्बिटल, कुठल्या डी ऑर्बिटलची जी एनर्जी आहे त्याच्यावरती अफेक्ट होतो. सो देअर एनर्जी, त्याची जी एनर्जी आहे अँड नॉट सेम, दोघांची एनर्जी ते सारखी राहत नाही, त्याच्यामध्ये डिफरन्स येऊन जातो. आता हा जो डिफरन्स येतो आहे म्हणजे द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, जी एनर्जी रिक्वायरमेंट आहे, ॲक्च्युअल एनर्जी जी रिक्वायरमेंट आहे ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉनसाठी, इलेक्ट्रॉनच्या ट्रान्झिशनसाठी जी एनर्जी ॲक्च्युअल रिक्वायरमेंट आहे एका डीपासून दुसऱ्या डीपर्यंत पोहोचवण्यासाठी, सो ऑर्बिटल टू अनदर रिक्वायर्ड स्मॉलर एनर्जी याच्यामध्ये दिसायला भेटते. सो वन डी ऑर्बिटल टू द अनदर इज क्वाईट स्मॉल, म्हणजे ही जी एनर्जी आहे ही एकदम छोटीशी असते, स्मॉलर असते, आणि ह्याच्यामुळे काय होऊन जातं एखादी वेवलेंथची जी एनर्जी किंवा व्हिजिबल लाईट येऊन जाते, म्हणजे जी स्मॉल एनर्जीची जी व्हिजिबल लाईट त्याच्यावरती पडते, सो ही एनर्जी जी स्मॉलर अमाऊंट ऑफ एनर्जी होते ही भरून काढली जाते. अँड दॅन जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामुळे काय होतं, जर आपण सपोज कन्सिडर केलं की एक रेड लाईट आहे ॲब्सॉर्ब केली गेली एखाद्या सबस्टन्सने, ट्रान्झिशन एलिमेंटच्या सबस्टन्सने, म्हणजे एक सबस्टन्स आहे काय करतो आहे रेड लाईटला ॲब्सॉर्ब करतो आहे. दॅन जे ट्रान्समिटेड द लाईट कंटेन एक्सेस, म्हणजे बघितलं तर जी एनर्जी पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी आहे, एक्सेस एनर्जी आहे. ठीक आहे, म्हणजे रेड लाईट इज ॲब्सॉर्ब, then the transmitted light contain a excess of other color. ठीक आहे, excess of other color in the स्पेक्ट्रम, म्हणजे जो रेड कलरचा लाईट आहे त्याच्यापासून येणारा जो स्पेक्ट्रम आहे तर तो वेगवेगळे कलर्स आपल्याला दाखवायला लागेल. म्हणजे इन अ पर्टिक्युलर ब्ल्यू, म्हणजे पर्टिक्युलर ब्ल्यू कलर आपल्याला त्याच्यामध्ये दिसायला भेटेल. सो कंपाऊंड ॲपियर्स आय लाईक अ ब्ल्यू, म्हणजे जर रेड कलरची लाईट त्याच्यावरती पडेल तर तो कंपाऊंड जो आहे बेसिकली तो आपल्याला कसा दिसेल, ब्ल्यू दिसेल. कसा दिसायला लागेल, ब्ल्यू दिसायला लागेल. सो दॅट इज जे आयन्स आहेत ज्याच्यामध्ये एक बी इलेक्ट्रॉन अनपेड इलेक्ट्रॉन नसेल, म्हणजे झिरो अनपेड इलेक्ट्रॉनचा जसं आपण स्कॅन्डियम बघितलं होतं ना SC टेबलामध्ये, तर ज्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहेत तर तो कलरलेस असेल. कसा असेल तुमचा, कलरलेस. आता कॉपर D10 आहे याच्यामध्ये पण कुठलाही नाही, टायटेनियम 0 आहे, ठीक आहे 4 आहे, तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला तसं दिसायला भेटतं. आता याच्यासाठी पण एक प्रॉपर टेबल आहे आपल्याकडे, तो टेबल आपण बघू, त्याच्यामध्ये दिलं आहे आपल्याला. आणि पुढे जे आपल्याला दिलं आहे दॅट इज वी कॅन हाऊ द कलर ऑफ द ट्रान्झिशन मेटल्स ऑफ जे आयन्स आहेत ते डिपेंड करतात, ठीक आहे, लिग्नँडवरती, म्हणजे सॉल्वंट मॉलिक्युलवरती. आता हा जर टेबल तुम्ही नीट बघितला तर ह्या टेबलामध्ये तुम्हाला दिसेल, समजेल की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत. आता स्कॅन्डियम बघा 0 आहे, इथे 10 आहे, 10 आहे, बघा 0 0 दाखवत आहेत दोघं, बघा इथे 1 2 3 4 0 आहेत. आता जर जिथे 0 आहे ना, बघा इथे 0 आहे, इथे हे दोघं 0 आहेत, तर कलरलेस आहे बघा, म्हणजे जिथे अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे तर ते सगळे कलरलेस दाखवत आहेत. बघा 1 2 आणि हा कलरलेस दाखवतो आहे. जिथे 1 अनपेड इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसतो आहे, एक अनपेड इलेक्ट्रॉन इथे, आणि इथे बघा इथे ब्ल्यू दाखवतो आहे, इथे पर्पल दाखवतो आहे. काय दाखवतो इथे तुमचा पर्पल कलर दाखवतो आहे. इथे तर 0 कलरलेस आहे. 2मध्ये ग्रीन दाखवतो आहे, हा काय दाखवतो आहे ग्रीन. दुसरा जो दाखवतो इथे व्हायलेट दाखवतो आहे 3साठी. नंतर लाईट पिंक दाखवतो आहे, व्हायलेट, पेल ग्रीन दाखवतो आहे, येलो, पिंक, ग्रीन, असे याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आपल्याला येतात. ठीक आहे, तर बेसिक जे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत हे डिपेंड करतात वेवलेंथवरती, बेसिकली काय अशावरती, वेवलेंथ ऑफ द व्हिजिबल लाईटवरती डिपेंड करतं. तर ह्याच्यामध्ये हे सगळी गोष्टी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आणि त्यांचा कलर ह्या टेबलामध्ये तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, so as per our discussion we trying to understand the how the color of the transition metal ion depends on the lignand वरती कसा डिपेंड करतो. तर मग बघा की सपोज की वी हॅव व्हेन कोबाल्ट आणि क्लोराईड जो आहे, ओके, कोबाल्ट क्लोराईड जर असेल इज डिझॉल्व इन अ वॉटर, जर आपण कोबाल्ट क्लोराईडला पाण्यामध्ये डिझॉल्व करून दिलं तर इट फॉर्म अ
पिंक सोल्युशन काय बनवतो, हा पिंक सोल्युशन बनवतो. कॉम्प्लेक्स कॉपर हायड्रॉक्साईड वॉटरसोबत दाखवतो. H2O6 मॉलिक्युल्स आहेत, 2+ आयनला दाखवतो. सो विच हॅज ऑक्टाहेड्रल जॉमेट्री, त्याची जॉमेट्री कशी असते आपली, ही ऑक्टाहेड्रल जॉमेट्री तुम्हाला दिसायला भेटते. अँड दॅट बट आता ही जर ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असेल, क्लोरो हा जो वॉटरमध्ये आपण डिझॉल्व केलेला आहे, जो पिंक सोल्युशन दाखवतो आहे. सो बट वेन दिस सोल्युशन, आता हे जे सोल्युशन आहे आपण जर त्याची ट्रीटमेंट केली विथ द कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत जर आपण त्याची ट्रीटमेंट केली, सो हा जो कलर आहे बेसिकली तो ब्ल्यू होऊन जातो. म्हणजे कसा दाखवतो, डीप ब्ल्यू त्याचा कलर चेंज होतो. सो दिस चेंज, हा जो चेंज आहे हा ड्यू टू फॉर्मेशन ऑफ अनदर कॉम्प्लेक्स. म्हणजे इथे जो कॉम्प्लेक्स बनतो हा कॉपर, बघा कोबाल्ट क्लोराईड काय बनतो, हा कोबाल्ट क्लोराईड विच हॅज अ टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर कसं असतं, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे, म्हणून हा ब्ल्यू डीप कलर म्हणजे डीप ब्ल्यू कलर दाखवतो. तर हा बघा वॉटरचं सोल्युशन आहे, क्लोरीनसोबत आपण म्हणतो हायड्रोक्लोरिकसोबत त्याची जी रिॲक्शन आहे ॲसिडसोबत, तर हा 6 वॉटरची मॉलिक्युल रिलीज करतो आणि कोबाल्ट क्लोराईडला दाखवतो आपल्याकडे. सो इट कॅन बी शोईंग असं ना डीप ब्ल्यू कलर दाखवतो. सो दॅट दज हे जे कलर्स आहेत ट्रान्झिशन मेटल्सचे, ठीक आहे, आपण जे ट्रान्झिशन मेटल्स म्हणतोय, दज द कलर ऑफ द ट्रान्झिशन मेटल आयन्स इज रिलेटेड टू, हे कशावरती रिलेट करतात बघा, प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड डी इलेक्ट्रॉन्स, म्हणजे डी ऑर्बिटमध्ये किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरती पण कलर डिपेंड करतात. कारण आपण टेबलामध्ये बघितलंच डी टू डी ट्रान्झिशन किती आहे, कसं आहे, डी ऑर्बिट टू डी ऑर्बिटचं ट्रान्झिशनवरती पण हे डिपेंड करतात. नेचर ऑफ लिग्नेंट कसं आहे, म्हणजे सॉल्वंट मॉलिक्यूल कसे आहेत त्याच्यावरती पण हे डिपेंड करतं. अटॅच टू द मेटल आयनवरती जे अटॅच होणार आहेत. तसंच जो जॉमेट्री आहे बेसिकली कॉम्प्लेक्स फॉर्म बाय द मेटॅलिक आयन्स, ठीक आहे, म्हणजे जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स फॉर्म बाय द मेटल आयन्स यांच्यावरती काय करतं, ह्या गोष्टींवरती ते बेसिकली काय करतं तुमचं डिपेंड करतं. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. इफ यू अंडरस्टँड प्लीज, इफ यू लाईक आवर लेक्चर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. ज्यांना लेक्चर आवडलं असेल तर थम्सअप करायला काही हरकत नाही आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.